नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की आधीही मी सांगितलेलं आहे, त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्यात. त्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने 2-3 गोष्टी फक्त इथं क्लिअर करणं फार गरजेचं आहे. त्यात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी मी मागच्या 2-3 महिन्यापासून सांगत होतो की ग्रुप बी 2024चा पेपर हा खूप सोपा होता, पोलीस भरती टाईपमधला पेपर होता. त्यामुळे तशा पद्धतीचा पेपर परत येणार नाही आणि अगदी तशाच पद्धतीनं ग्रुप बीचा पेपर आपल्याला बघायला मिळाला. तो पेपर झाल्यानंतर ग्रुप सीच्या बाबतीमध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असेल यासाठी एक मी व्हिडिओ बनवला होता आणि त्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की निश्चितपणे ग्रुप बी एवढा अवघड पेपर नसेल आणि तसाच काहीसा अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला की तेवढा तर पेपर निश्चितपणे अवघड नव्हता. मात्र टेक अवेज ह्या पेपरमधून आपल्याला काय शिकायला मिळतं, पुढे येणाऱ्या मुख्य परीक्षा असतील, त्यानंतर येणाऱ्या 26च्या पूर्व परीक्षा असतील, तर आपल्याला फक्त आता नोट्स, वन डे रिव्हिजन, शॉर्टकट्स याच्या बाबतीमध्ये आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही. आपल्याला थोडंसं सोर्सेस, ओरिजिनल सोर्सेस, टेक्स्टबुक्स याचा एक थोडासा आधार त्या ठिकाणी घ्यावा लागेल. फक्त फॅक्ट दिल्या तेवढ्या वाचल्या यानं होणार नाही. ती एखादी घटना आहे इतिहासातली, ती घटना का घडली, त्यासाठी काय कारण होते, त्याचा काय परिणाम झाला, पॉलिटीमध्ये पर्टिक्युलरली एखादा ऍक्ट असेल किंवा एखादं नवीन जसं एखादा नवीन ऑर्गनायझेशन म्हणा किंवा नवीन एखादं कमिशन म्हणा, त्याच्या बाबतीमध्ये म्हणा, भूगोलामध्ये नद्या आहेत किंवा इतर बाबतीमध्ये की मॅपिंग आहे, इंडियाच्या मॅपिंगचा विचार केला तर त्या अनुषंगानं थोडंसं ओरिजिनल ज्याला आपण म्हणतो तो अभ्यास करणं त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. मल्टीलायनर स्टेटमेंट्स जे आहेत त्याची संख्या थोडीशी वाढताना दिसते, त्यामुळे पेपर थोडा लेंदी होतो. मॅथवरची पकड ज्यांची चांगली आहे त्यांचा स्कोर कायम चांगला राहतोय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. गणिताला पर्याय नाहीये. गणित आपल्याला कन्सिस्टंटली वर्षभर रोज नीतिनियमानं, जसं आपण रोज जेवण करतोय त्या पद्धतीनं रोज गणित हे करावं लागेल, कारण प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण आहे. आता इथे उत्तर देताना आपला एक प्रयत्न हा आहे की तुम्हाला एक साधारणतः अंदाज यावा. ऍक्च्युली ग्रुप बीला आपण का दिलं नाही, मला असं वाटलं एक तर परीक्षा पण आहे पुढच्या आठवड्यात आणि की आयोगाची आन्सर की येतेच, पण अजून 8 दिवस झाले तरी आयोगाची की आली नाही. अशा वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना जे काही निर्णय घ्यायचे असतात, कुणाला राज्यसेवा प्रिलिम्स करायची आहे, कुणाला ग्रुप बी मेन्स करायची आहे, किंवा कुणाला पुढची 26ची तयारी करायची आहे, कुणाला सरळ सेवेची तयारी करायची, त्या अनुषंगाने एक निर्णय घेता यावा. त्यामुळं एक थोडीशी एक टेंटेटिव्ह ज्याला म्हणूया, पण एक थोडंसं अॅक्युरेसी आपण त्या ठिकाणी मागच्याच राज्यसेवेला आपण 100 आउट ऑफ 97 आन्सर्स जे आपण दिले होते तेच आलेले आहेत. मात्र आता परत त्यांनी सेकंड की मध्ये काही कॅन्सल केले किंवा काही गोष्टी डायरेक्ट बदलल्यात अनएक्सपेक्टेडली, त्याला आपण काही करू शकत नाही. मात्र पहिल्या की मध्ये इथेही तुम्हाला मी आताच सांगतो, जवळपास 97 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 हे आपण दिलेल्या उत्तरापैकीच असतील, एवढं मी तुम्हाला त्या ठिकाणी अश्युअर करतो. थोडंसं त्याच्यावर काय म्हणता येईल, एक त्या ठिकाणी चर्चा करून, थोडं सर्च करून, ओरिजिनल सोर्सेसमध्ये बघून हे उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं, तुम्ही निश्चितपणे कमेंट करून सांगू शकता की परीक्षेचं स्वरूप कसं बदलतंय का, पॅटर्न ट्रेंड चेंज होतोय का, आयोग थोडं शिफ्ट करतोय का, याच्या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून हा पेपर कसा होता हे कळण्यासाठी निश्चितपणे तुम्ही कमेंट करू शकता आणि त्या गोष्टी सांगू शकता. आता इथं दुसरी गोष्ट अजून सांगतो, वैयक्तिक तुमचं उत्तर बरोबर आहे म्हणून त्याला उडून ताणून कसंही बरोबर आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे ऑब्जेक्शनसाठी तुम्ही केला पाहिजे, त्याला काहीच डाऊट नाही. पण विनाकारण शिक्षकांवर कमेंट करणं ते पण थोडंसं काय असतं की आपल्याकडं कॉन्स्टिट्यूशनच आपल्याला अधिकार दिलेला आहे. फेअर क्रिटिसिझम इज ऑलवेज अलाउड, पण थोडंसं काय म्हणता येईल असभ्य भाषेमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये, आता बाकीच्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये मी बघतोय, फॉर्च्युनेटली आपल्या चॅनलच्या बाबतीमध्ये असं होत नाही, पण बाकी चॅनल आणि बाकीच्या बाबतीमध्ये विद्यार्थी फोरमवर बोलत असताना खूप गोष्टी त्या ठिकाणी थोड्या काळजीपूर्वक केल्या पाहिजे. आपण भावी अधिकारी होणार आहोत, एक प्रशासनाचा भाग त्या ठिकाणी होणार आहोत. प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्याला काय पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, एक अधिकारी कसा असला पाहिजे, अधिकाऱ्याचे ट्रेट्स कसे असले पाहिजे, पुढच्याला म्हणणं आपलं कसं मांडता आलं पाहिजे, योग्य पद्धतीनं कसं कन्व्हे केलं पाहिजे, हे एक स्किल आहे जे आपल्याला PSIच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणा किंवा पुढे राज्यसेवा जर केली तर राज्यसेवेच्या 275 मार्कांच्या मुलाखतीसाठी अत्यंत उपयोगी त्या ठिकाणी असणार आहे. लगेच खाली कमेंट करू नका कोणी, अरे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. कशा पद्धतीनं आयोगानं त्या ठिकाणी आन्सर्स दिलेले आहेत, आपण आन्सर दिलेत आयोगाच्या पेपरला. तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना निर्माण फाउंडेशन जे आहे आपलं लॉन्च होतंय नवीन, तर इथे बघा हा जो प्रश्न आहे 99च्या कायद्यातील त्रुटींच्या बाबतीमध्ये, मला असं वाटतं याचं उत्तर मुडीमन द्यायला पाहिजे. आयोग कदाचित याचं बी पण देऊ शकतो, पण याचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे मुडीमन, राईट. त्यानंतर हे तर काय नाही, लॉर्ड हार्डिंगचं 2च येईल, अँग्लो सिख वार, त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. इथे जमीनदारच येणार आहे, इथे 2च येणार आहे, बरोबर. 2 म्हणजे काय, ओनली सी त्या ठिकाणी उत्तर येणार आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जर बघितला आपण, आता इथे विषय कसा आहे माहितीये का, गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल आपल्याला खालचे 2 स्टेटमेंट बघता येतील, पण ज्ञानप्रकाश ह्या गोष्टीमुळे इथे उत्तर नन ऑफ द अबोव पण येऊ शकतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं 2 किंवा 4 उत्तर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आणि पुढे जाऊन परत तुम्हाला मी तो सांगेल, जर ऑब्जेक्शन चांगल्या पद्धतीने घेतले तर हा प्रश्न त्या ठिकाणी हॅशटॅग पण होण्याचे चान्सेस आहे. ज्या पद्धतीनं राज्यसेवेमध्ये त्यांनी काही गोष्टींमध्ये बदल म्हणा किंवा हॅशटॅग केलेला आहे, तर ही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. पुढे राहिला प्रश्न, इथे बऱ्याच जणांचं असं झालं होतं की पंडिता रमाबाई पाहिजे, पण इथे काय म्हटलेलं आहे बघा, अरे या संस्थेच्या कार्यात सक्रिय होत्या. आता इथं फाउंडर नाहीये, बरं इथे फाउंडर नाहीये, त्यामुळे इथं उत्तर यायला पाहिजे 3 रमाबाई रानडे. लक्षात येते का, इथे सक्रिय होत्या हा शब्द आहे, सक्रिय असल्यामुळे फक्त आपल्याला काय करता येईल की पंडित रमाबाईंकडे जाता येणार नाही. पुढे इथे इंडिगोचा सगळ्यांनाच काय जास्त ऑब्जेक्शन नसणारा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मामलेदार कोर्ट ऑफ तासगाव, इथेही सगळ्यांना कोणाला काही ऑब्जेक्शन असण्यासारखा विषय नाहीये. राईट, महात्मा गांधी, राईट. त्यानंतर महाराष्ट्राच्या 1857च्या उठावाच्या संदर्भामध्ये, आता इथे विषय कसा आहे माहिती आहे का, ही 28वी नसून ही 27वी तुकडी असल्यामुळे, बरोबर आहे, 27वी तुकडी असल्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे, तर सी आणि डी यायला पाहिजे. राईट. त्यानंतर इथे तर सगळ्यांच बरोबर आला असणार आहे, तर ते काँग्रेसचं जे सेशन आहे त्याच्या बाबतीमध्ये इथे जर बघितलं आपण तर तोरणमाळ धुळे हे 2 नंबरचं उत्तर. त्यानंतर इथे इथे थोडीशी महत्वाची गोष्ट काय आहे, इथे त्यांनी चुकीचे विधान दिलेलं आहे. ऍक्च्युली बरोबर विधान असं त्यांनी त्या ठिकाणी नमूद करायला पाहिजे होतं. त्यामुळे इथे देताना ते 3 देण्याचे चान्सेस आहेत. पुढे फ्युचरमध्ये हा प्रश्न कॅन्सल किंवा हॅशटॅग होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीनं कधी कधी होत असतं आयोगाकडून, कारण ट्रान्सपरन्सी असल्यामुळं आयोगाकडे काही इन हाऊस पेपरला रिचेक करण्याचं, प्रूफिंग करण्याचं त्या ठिकाणी मेकॅनिझम नाहीये. जसे येतात तसेच प्रिंटिंगला जातात. त्यामुळे आपण मला वाटतं 2022ला एक प्रश्न राज्यसेवा प्रिलिम्समध्ये पण बघितला होता, AC CA असे 2 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले होते. हे दुर्दैवानं असं होतं आणि त्याला आयोगानं दिलेलं कारण जे आहे ते ट्रान्सपरन्सीचं कारण आहे. आता एक सिस्टीम बनवलेली आहे, सिस्टीममध्ये 100% फ्लॉज असतात, चुका असतात, त्याच्यावर हळूहळू काम करणं गरजेचं असतं. पण त्या सिस्टीमवर ट्रस्ट ठेवून आपला खूप महत्व, कधी कधी कोणाचं नशीब, कधी कोणाचं बदनशीब किंवा त्याला आपण म्हणतात बॅड लक किंवा लक, या गोष्टी त्या ठिकाणी येतात. त्यामुळे याचा फार जास्त विचार न करता आहे त्या सिस्टीम मधून आपल्याला कसं पास होता येईल यासाठी एक पॉझिटिव्ह ओरिएंटेड आणि चांगल्या पर्स्पेक्टिव्ह आपण त्या ठिकाणी या परीक्षेकडे आणि सिस्टीमकडे बघितलं पाहिजे. त्यानंतर इथे जर बघितलं, इथे कोणाला काय डाऊट नाहीये. त्याच्यानंतर इथे जर म्हटलं तर इथे पण C आणि A, इथे कोणाला काय डाऊट नाही, इथेही कोणाला डाऊट येण्यास संबंध नाहीये. हा, इथे आता विचारलेलं आपल्याला काय आहे, नॉट विचारलं आहे, त्यामुळे उत्तर यायला पाहिजे 2. इथे परत गंगा आहे, त्यानंतर इथे 17, इथे तर काही विशेष नाहीये. 2 केन बेटवासीन चंबळ, त्यानंतर इथे 25, त्यानंतर इथे जे आहे 11th, त्यानंतर हा इथे जर आहे आपल्याला ओनली बी इज अ करेक्ट स्टेटमेंट आहे, बरोबर आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर इथे जर बघितलं तर आन्सर इज 14 फायनान्स कमिशन YV रेड्डी. त्यानंतर इथं जर बघितलं तर 3 उत्तर आहे. इथं फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म, हे आपण PYQ डिसेक्शन मध्ये बघितलं होतं बघा, मी स्वतःच घेतलेलं आहे, हे खूप डिटेलमध्ये घेतलं होतं आपण PYQ डिसेक्शन मध्ये. त्यानंतर इथे उत्तर जे आहे NK सिंग. त्यानंतर इथे जर बघितलं तर 1 जानेवारी. त्यानंतर इथे जर बघितलं आपण तर ओनली A आणि B उत्तर आहे, इथं ओनली 3 उत्तर आहे. त्यानंतर हा इथे थोडंसं बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की हा क्वेश्चन बदलू शकतो, कॅन्सल. मला असं ब्रिंग इन हे जे आहे डायरेक्टली नाहीये, त्यामुळे इथं काय होणार आहे की उत्तर जे आहे ते A आणि B येऊ शकतं, याला येईल, A आणि B येईल. त्यानंतर इथं उत्तर 2 यायला पाहिजे. त्यानंतर इथे हा इथे काय, हा इथे पण थोडासा विषय काय होतो, सेल इन ओपन मार्केट आहे ना, हे पण आहे एक फीचर, त्यामुळे इथं काय यायला पाहिजे, A आणि B यायला पाहिजे. इथं तर कोणाला काय डाऊटच नाही, 12 जुलैचा. त्यानंतर इथे आरबीआय ऍक्टवर कंटिन्यू आता प्रश्न आपल्याला बघायला मिळतात त्या ठिकाणी. त्यानंतर डेमोग्राफिकच्या विषयामध्ये ओनली 4, काही विषय नाही. इथं ओनली A हे करेक्ट, ही डेट करेक्ट आहे, इझी डेट आहे ते, 200 नाहीये हे. त्याच्यानंतर सेकंड, हा तसा डिफिकल्ट क्वेश्चन होता, डिफिकल्ट कॅटेगरी मधला क्वेश्चन होता, राईट. म्हणजे फॅक्ट तेवढे आपल्या लक्षात राहत नाहीत. हे दोहा कतार. त्याच्यानंतर इथे जर बघितलं आपण ABC आहे. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर ECI नेट. त्यानंतर इथे जर बघितलं आपण तर श्री नितीन गडकरी. आपण हा याच्यामध्ये आला होता हा प्रश्न CM करंट मंत्रा टेलिग्राम चॅनलवर आपण याच्यावर क्वेश्चन पण घेतला होता, बरोबर, राईट. त्यानंतर बघा, हा विच टीम वॉज रनर अप ऑफ द ड्युरंट कप, रनर अप डायमंड हार्बर. त्यानंतर इन विच सिटी एशियन, याचं उत्तर व्हिएतनाम. त्याच्यानंतर इथं सई परांजपे. त्यानंतर इथे प्रोफेसर उमा. त्यानंतर इथे
वर्धमाना, त्यानंतर इथे जे आहे ते थायलंड, त्यानंतर इथे बोथ 1 and 2, त्यानंतर इथे जर बघितलं तर लेस दॅन, त्यानंतर इथे 1, त्यानंतर इथे 1 ग्रामपंचायत रोहिणी, तर इथे पण उत्तर 1च यायला पाहिजे, इथे उत्तर ए यायला पाहिजे. त्यानंतर विलेज पंचायतच्या बाबतीमध्ये ए आणि सी, 8 शेड्यूल, राईट टू प्रॉपर्टी. हा, इथे थोडंसं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे. इथं काही ठिकाणी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे तर दिसेल, पण इथे काय होते प्लस पायली हे पण आहे, त्यामुळे उत्तर यायला पाहिजे याचं 2, राईट. त्यानंतर इथे 4, त्यानंतर इथे सरपंच आहे, इथे आर्टिकल 154 युनियन अँड कन्करंट लिस्ट मध्ये येईल हे. केरळ आहे इथे, आणि इथे स्टेट ऑफ इम्प्लिमेंटेशन नोव्हेंबर ती डेट त्या ठिकाणी राईट एक्सप्लॉयटेशन. हा, इथे थोडंसं मला असं वाटतं की जर आपण याचा ऍक्ट जर बघितला, बेअर ऍक्ट जर बघितला, तर बेअर ऍक्ट मध्ये डायरेक्टली काय केलेलं आहे, डीएम त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळे इथं उत्तर काय यायला पाहिजे, कलेक्टर यायला पाहिजे, म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ज्यालाच आपण कलेक्टर त्या ठिकाणी म्हणतो. हे बॉम्बे हायकोर्टाचे. हा, न्यूज मध्ये काय होता तर आता बॉम्बे हायकोर्टाचं सर्किट बेंच जो आहे तो कोल्हापूरला चालू झालेला आहे, त्यामुळे चर्चा थोडीशी त्या ठिकाणी होती. बाकी याचं उत्तर 225. त्यानंतर इथे गॅमारेज, एअर पोल्युशन, कॉपर, त्यानंतर आयोनिक बॉन्ड, त्यानंतर इथे कॉपर अँड झिंक, खूप रिपीटेड PYQ आहे आपला, राईट. त्यानंतर इथे जर बघितलं तर हा कांगारू, त्याच्यानंतर इथे फॉल्सिपॅरम, त्यानंतर फायलर. इथे पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की डक्टलॉइड त्या ठिकाणी असू शकतं का, तर आता प्रोटेक्टिव्ह कव्हर त्या ठिकाणी म्हटलं ना तर डायरेक्टली हे उत्तर यायला पाहिजे, फायलोझॉइड, राईट. इथे 2 CP ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर 4 नेक्टिगिनेसी, त्यानंतर इथे ओनली ए. हा, इथे जर आपण बघितलं तर इथे ओनली 3 यायला पाहिजे, 3 उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर प्लाझ्मा 55, हेपेरिन, त्यानंतर हा गणित सुरू झालंय, 11.30, त्यानंतर इथे 15,000, त्यानंतर इथे जे आहे तर 83.33, इथे 56.25, 60-50, त्यानंतर इथे जर बघितलं 7 डेज 50, 17-11, 729, परत इथं 0.01, त्यानंतर इथं दिप्सू, त्यानंतर ननंद भाऊजे, ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला लागेल 15, त्यानंतर इथे जे 60, आणि इथे जे आहे बऱ्यापैकी जणांना हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट किंवा वेळ घेणारा प्रश्न होता. अशा प्रश्नाला स्किप मारलेलं पण कधी पण बेस्ट आयडिया असते. स्किप केला असता तरी चालला असता. याचं उत्तर 4 आहे. त्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर 10. इथं पश्चिम वेस्ट 26 इयर्स. त्यानंतर इथे इव्हॅल्युएशन क्रिटिकल थिंकिंग, मला असं वाटतं हा थोडासा एक बोनस त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेला होता, राईट. आणि इथे जर बघितलं तर 290 आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या, या पेपरनुसार आपल्याला जे काही इंडिकेटर्स मिळालेले आहेत, जे काय एक त्या ठिकाणी आयडिया किंवा एक क्लू आपल्याला मिळालेला आहे, त्या पद्धतीनं पुढे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे. आणि हे काम करत असताना तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली तर टीम MPSC एक्झाम मंत्रा आणि मी पर्सनली पुण्यामध्ये असाल तर ऑफलाईन सेंटर आपलं जे आहे नवी पेठेमध्ये विठ्ठल मंदिराजवळ, तिथे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही मला येऊन भेटू शकता. वैयक्तिक आपले फॅकल्टीज मेंटर्स आहेत त्यांनाही भेटू शकता, किंवा बाहेरगावी असाल तर 7 ते 8च्या दरम्यान तुम्ही फोन करू शकता. आणि मला एवढंच तुम्हाला म्हणावं लागेल की इथून पुढे जे आहे ना, तर एक गोष्ट काळजी घ्या, क्लास करा नका करू, कुठल्या मेंटरकडे जायचं नाही, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण शक्यतो ज्यांना असं वाटतं की मागच्या 1-2 वर्षात आपला रिझल्ट आलेला नाहीये, त्यांनी एक मेंटर असा कोणीतरी बघा ज्याला आपण 8 दिवसाला रिपोर्ट करू, जो 8 दिवसात आपलं एक ओव्हरव्ह्यू घेईल आणि आपलं काय चुकतं याच्यावर आपल्याला थोडंसं डायरेक्टिव्ह त्या ठिकाणी देईल आणि थोडंसं आपल्याला ट्रॅकवर ठेवण्यासाठी मदत करेल. त्या अनुषंगानं तुम्ही निश्चितपणे विचार करा. बाकी तुम्हाला मी परत तेच सांगेल, चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.